नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी आपलं आरंभ करिअर अकादमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण काल पाहिलं होतं आपल्या भारतातील सर्वात पहिल्या महिला, सर्वात पहिले पुरुष आणि इतर घटना ज्या भारतातील प्रथम घडलेल्या आहेत त्यांचे वेगवेगळे नावे आपण काल पाहिलेले आहेत. तर आपण त्यालाच धरून आता पुढे देखील महत्त्वाच्या अशा घटना ज्या घडलेल्या आहेत आणि ज्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा, उंच, लांब अशा काही घटना आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्या आपण आता पाहणार आहोत. तर सर्वात लांब रस्त्यावरील पूल जो आहे तो भूपेन हजारिका सेतू या नावाने आहे. तर तो आहे त्याचे 9.15 किलोमीटर लांबी आहे आणि त्याची रुंदी आहे 12.9 मीटर. तर हा ब्रह्मपुत्रा नदीपासून निघतो तर लोहित नदीवर बांधलेला आहे तो. तर आसाममधील ढोला तर अरुणाचल प्रदेशमधील सादिया यांना जोडतो. याचं जे बांधकाम केलेलं आहे ते PPP ही इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड आहे, त्यांनी याचं पुलाचं बांधकाम केलेलं आहे. तर ह्याच्यासाठी खर्च लागलेला आहे 2056 करोड रुपयाची खर्च लागलेला आहे. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष्यांसाठीचा जे मेला भरते ते सोनपूर बिहार येथे भरते. तर कुतुब मिनार हे दिल्लीतील सर्वात मोठे मिनार आहे. तर आपल्या भारतातील सर्वात मोठे जे मिनार आहे ती कुतुब मिनार, ती आहे दिल्ली येथे. तर सर्वात मोठे गुरुत्वाकर्षीय बांध जो आहे त्यालाच म्हणतो आपण भाकरा नांगल प्रकल्प, जो की पंजाबमध्ये आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे कुठे आहे तर थार राजा, तिथे सर्वात मोठे वाळवंट आहे. तर सर्वात मोठे गुंफा मंदिर कशाला म्हणतात तर ते आहे कैलाश मंदिर, येलोरा. तर येलोरा कुठे आहे? महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येलोरा हे कैलाश मंदिर आहे, येलोरा आहे. तर सर्वात मोठं आपण चिडियाघर कुठे आहे तर झुऑलॉजिकल गार्डन, ते आहे कोलकाता या शहरामध्ये आहे. तर सर्वात मोठी मस्जिद आहे जामा मस्जिद, जी की दिल्लीमध्ये आहे. सर्वात मोठी मस्जिद आहे दिल्लीमध्ये जामा मस्जिद या नावाने. तर सर्वात मोठे शिखर आहे गॉडविन ऑस्टिन, हे K2 शहर या नावाने देखील ओळखले जाते. K2 हे सर्वात उंच असणारे शिखर आहे. तर भारतातले सर्वात लांब असे असणारे सुरंग कोणते तर ती आहे जम्मू आणि श्रीनगर ह्या दोन शहराला जोडते. तर ती चेनानी नाशरी सुरंग 9.2 किलोमीटरची आहे आणि ती आहे जम्मू आणि काश्मीर ह्यांना जोडणारे. त्याला नॅशनल 44 म्हणजे 44. तर त्याचं जुनं नाव होतं NH1A असं जुनं नाव होतं. तर आताचं नवीन नाव आहे चेनानी नाशरी सुरंग असं म्हटलं जाते. तर ह्याचं थोडक्यात आपण तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो की ह्याला पत्नी टॉप सुरंग असंही म्हटलं जाते. त्यानंतर ह्या सुरंगचा जे जुनं नाव होतं त्याला म्हणत होते श्यामा प्रसाद मुखर्जी सुरंग, असं ह्याचं जुनं नाव होतं. तर त्यांनी नवीन नाव काय दिले आता त्यांनी नवीन नाव दिले चेनानी नाशरी सुरंग आणि त्याचा NH44 नवीन केलेला आहे त्यांनी. तर जुनं होतं NH1A असं होतं. तर त्यानंतर आपण पाहू सर्वात मोठे रेल्वेसाठी बोगदा असणारा, सर्वात लांब असणारा बोगदा बनिहाल सुरंग म्हणून आहे. तो आहे पीरपंजाल, तो आहे 11.215 किलोमीटर. तर तो आहे जम्मू आणि काश्मीर यांच्यामधला सर्वात मोठा बोगदा आहे रेल्वेचा. त्यानंतर आपण पाहूयात डेल्टा, सर्वात मोठा डेल्टा भारतातील सुंदरवन डेल्टा पश्चिम बंगालमध्ये आहे. तर त्यानंतर वनांचे राज्य, सर्वात जास्त वन कुठे आहे तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये. तर त्याला वनाचं राज्य असं म्हणतात. तर कॉरिडॉर, भारतातील सर्वात मोठे कॉरिडॉर कुठे आहे तर ते आहे रामेश्वर मंदिर, तमिळनाडू येथे. तर आपल्या भारतातली सर्वात लांब सडक कुठे आहे ते आहे ग्रँड ट्रँक रोड ह्या नावाने ओळखल्या जाते. तर सर्वात मोठा उंच दरवाजा बुलंद दरवाजा म्हणून ओळखला जातो. सर्वात मोठी लांब नदी गंगा नदी आहे. आणि सर्वात मोठे घुमट ज्याला म्हणतात तर गोल घुमट आहे ते बिजापूर येथे आहे. सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो वर्षास्थान म्हणून ओळखले जाते मानसेराम, जे आहे मेघालय या राज्यामध्ये. सर्वात मोठे लिव्हरपूल कुठे आहे तर हावडा ब्रिज हे कोलकातामध्ये आहे. त्यानंतर सर्वात मोठे लिव्हरपूल हावडा ब्रिज आहे. सर्वात मोठे नहर ज्याला म्हणतात गांधी नहर राजस्थान येथे आहे.
त्यानंतर सर्वात मोठा प्लॅटफॉर्म जो की भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे श्री सिद्धारोया स्वामीजी, ते हुबळी येथे आहे. हुबळी येथे आहे, कर्नाटक येथे, कर्नाटकमध्ये हुबळी आहे. तिथे 1.507 किलोमीटर एवढा लांबीचा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर सर्वात मोठे स्टेडियम कुठे आहे, तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, गुजरात येथे आहे. सर्वात मोठे स्टेडियम भारतातील नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. तर त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. हे गुजरातमध्ये आहे, गुजरातमधील अहमदाबाद या शहरामध्ये आहे. तर ह्या शहराचं नाव, स्टेडियमचं नाव आहे मोटेरा. तर सरदार हे येथे सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स इन्क्लेव्ह याच्या अंतर्गत हे स्टेडियम काम करत असते. तर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या आणि शहर असणारं मोठं राज्य म्हणजे मुंबई हे महाराष्ट्र राज्यात आहे. त्यानंतर सर्वाधिक शहरी क्षेत्र कोणतं आहे, तर महाराष्ट्र राज्य आहे. त्यानंतर सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे, तर दिब्रुगड ते कन्याकुमारी असा भारतातील सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे तो दिब्रुगड ते कन्याकुमारी. त्यानंतर सर्वात मोठे प्राकृतिक बंदर आहे जे आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्र. तर सर्वात मोठे राष्ट्रीय राजमार्ग कोणता आहे, राष्ट्रीय मार्ग NH44 हे भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय मार्ग आहे. त्यानंतर सर्वात जास्त तटरेतीय वाला राज्य म्हणजे की ज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे तो गुजरात राज्य आहे. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर ते कुठे आहे, चिल्का झील म्हणून ओळखले जाते. चिल्का सरोवर हे ओडिसा या राज्यामध्ये आहे. गोड्या पाण्याचे, भारतातील गोड्या पाण्याचे जे सरोवर आहे ते आहे उलर झील म्हणून आहे, उलर सरोवर, जे ते आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. तर भारतातील सर्वात लांब सहाय्यक नदी म्हणून ओळखल्या जाते तिला यमुना नदी असं म्हणतात. तर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर गोदावरी ही आपली नाशिकमध्ये उगम पावणारी गोदावरी नदी आहे. त्यानंतर सर्वात लांब बांध म्हणजेच धरण जे की 26 किलोमीटर आहे हे कुठे आहे, तर ओडिसा या राज्यामध्ये आहे. हिराकूड बांध म्हणून ओळखला जातो, हिराकूड धरण म्हणतात त्याला. त्यानंतर सर्वात उंच असणारा भारतातील सर्वात लांब धरण जे असणार आहे ते 26 किलोमीटर आहे, ते हिराकूड नदीवर आहे. तर ते कुठं आहे, तर ओडिशा या राज्यामध्ये आहे. त्यानंतर सर्वात उंच धरण कुठे आहे, उत्तराखंडमध्ये. तर उत्तराखंडमध्ये टेहरी बांध म्हणून ओळखल्या जाते, ते आहे सर्वात उंच, म्हणजे 260.5 मीटर एवढी उंची आहे त्याची. त्यानंतर भारतातील सर्वोच्च शौर्य सन्मान म्हणून कोणता सन्मान आहे, तर परमवीर चक्र हा आहे. भारतात सर्वोच्च सन्मान म्हणून दिला जाणारा पुरस्कार जो कोणता आहे, तो आहे भारतरत्न या नावाने. त्यानंतर सर्वात मोठा भारतातील गुरुद्वारा स्वर्ण मंदिर जे की अमृतसर येथे आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे चर्च असणारे सेंट कॅथेड्रल हे गोवा या राज्यात आहे. तर सर्वात मोठे टीव्ही टॉवर भारतातील मोठे असणारे पीतमपुरा हे नवी दिल्ली येथे आहे. त्यानंतर सर्वात लांब भारतातील किनारपट्टीवाला दक्षिण भारतातील राज्य कोणतं आहे, तर ते आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशला 1100 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे. त्यानंतर आपण पाहूयात सर्वात अधिक म्हणजे जास्त मार्ग बदलते ती नदी कोणती, तर ती कोसी नदी. सर्वात मोठे झील असणारे सरोवर, कृत्रिम असणारे सरोवर ते कोणतं आहे, गोविंद वल्लभ पंत सागर हे कृत्रिम सरोवर आहे. त्यानंतर सर्वात खोल नदी असणारी भगीरथी व अलकनंदा नद्या. त्यानंतर गाळणा बनवणाऱ्या सर्वात मोठी नदी नर्मदा व तापी. त्यानंतर सर्वात उंच स्थित आहे जे युद्धाचं स्थळ आहे ते कुठे आहे, सियाचीन ग्लेशियर येथे. त्याला आपण काय म्हणतो, सियाचीन ग्लेशियर. ते आहे सर्वात जास्त उंचवर युद्धाचं स्थळ आहे ते. त्यानंतर सर्वात मोठे पठार नदी पठार कुठे आहे, माजुली हे आहे ब्रह्मपुत्रा नदीवर, आणि ब्रह्मपुत्रा नदी माजुली हे आसाम या राज्यामध्ये आहे. त्यानंतर सर्वात मोठे तारामंडळ हे बिडला प्लॅटिनियम कोलकाता येथे आहे. तर सर्वात मोठे बंदर कुठे आहे, हवाई बंदर ते आहे लेह लडाख येथे. सर्वात मोठे क्षेत्रफळाने राज्य मोठे कोणते आहे, भारतातील राजस्थान. सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे, तर कच्छ हे गुजरात राज्यामधील शहर आहे. त्यानंतर सर्वात जास्त म्हणजेच सर्वात जोरात किंवा मग आपण स्पीडने जाणारी जी ट्रेन आहे
ती कोणती आहे? वंदे भारत एक्सप्रेस. तिचा वेग आहे 180 किलोमीटर प्रति घंटा. या वेगाने ही ट्रेन चालते. त्यानंतर आपण पाहू सर्वात उंच मूर्ती. सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी. ते कुठे आहे? गुजरात या राज्यामध्ये. त्यानंतर भारतात सर्वात लांब समुद्री पूल हा कुठे आहे? तर ते आहे अटल सेतू, जो की 21.8 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 22 किलोमीटरच्या अंतर म्हणजे किलोमीटर हे सर्वात मोठा समुद्रावरून जाणारा पूल आहे, जो मुंबईमध्ये आहे. तर आपण वरील मुद्दे पाहिले होते, त्यापैकी महत्त्वाचे असे असणारे भगीरथी आणि अलकनंदा या नद्या ज्या आहेत त्या संगमावरती भगीरथी आपण जो उल्लेख केला होता भगीरथी नदीचा, तिथे हे स्थान आहे. त्यानंतर आपण पाहूयात गुजरातमधील जो जिल्हा होता कच्छ हा जिल्हा, तर त्याचं क्षेत्रफळ भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 45,674 वर्ग किलोमीटर एवढा तो पसरलेला आहे, जो की भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आणि तो लडाख याचं क्षेत्रफळ किती आहे? 45,110 वर्ग किलोमीटर. अशा प्रकारे भारताचा सर्वात मोठा हा जिल्हा आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण पाहिलं होतं, भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे. तर ते कोणाची मूर्ती आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती आहे. त्यांनी देशभर ही जगातील सर्वात उंच मूर्ती असं देखील आता आहे. त्या मूर्तीची उंची आहे 182 मीटर. ती गुजरातमधील वडोदरा इथे नर्मदा जिल्हा आहे तिथे स्थायिक आहे. त्यानंतर ते कोणत्या नदीवर आहे? तर ती आहे साधुबेट नदी या नदीवर आहे. त्यानंतर ते मूर्तीचं डिझाईन कोणी केले? तर पद्मभूषण पुरस्कार असणारे सन्मानित मूर्तिकार राम वनाजी सुतार यांनी या मूर्तीचं निर्मिती केली आहे. तर दुसरी एक महत्त्वाची बाब आहे ती आहे अटल टनल. या रोहतांग टनल माहीत आहे ना? तर ती आता आपल्याला पूर्ण त्याची डिटेल माहिती घ्यावी लागेल. तर ते आहे समुद्र तळापासून 10,000 फूट उंचीवर स्थित आहे आणि ती सर्वात म्हणजे जगातील सर्वात मोठी सुरंग म्हणून ओळखल्या जाते. ही सुरंग आहे हिमाचल प्रदेशमध्ये मनाली ते लेह या राजमार्गावर. तर रोहतांग दर्गे पूर्वी त्याला काय म्हणायचं? पीर पंजाल श्रेणी हे याच्या खाली बनवले गेले आहे. त्याची लांबी आहे 9.02 किलोमीटर आहे. तर अशा प्रकारे अटल टनल हा जगातील सगळ्यात मोठा समुद्री काय म्हणता येईल आपल्याला बोगदा बांधलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो भारतातील सर्वाधिक लांब, उंच आणि मोठा ह्याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. आता पाहू आपण जगातील प्रथम ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्यांचे नाव, ठिकाणे हे आपण पाहणार आहोत. तर एव्हरेस्टवर सर्वात पहिला पोहोचणारा व्यक्ती कोण आहे? तर शेर्पा तेजिंग हा भारताचा आहे व सर एडमंड हिलेरी ह्या न्यूझीलंडचे. ह्या दोघांनी एव्हरेस्टवर पोहोचणारे पहिले व्यक्ती आहेत हे दोघं. त्यानंतर उत्तरी ध्रुवावर पोहोचणारा प्रथम व्यक्ती रॉबर्ट पिएरी हा अमेरिकेचा आहे. त्यानंतर दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा प्रथम व्यक्ती एमुंड सेन नॉर्वेचा आहे. तो विश्वाचा पहिला धर्म म्हणजे सनातन धर्म म्हणून ओळखला जातो. त्यानंतर उत्तरी ध्रुवावर पोहोचणारी पहिली महिला कोण आहे? तर फ्रान्सिस फिप्स ही कॅनडाची महिला आहे. त्यानंतर दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी प्रथम महिला कॅरोलिन मिकल्सन ही आहे. तसेच चॅलेंजर अंतर्गत 36,200 फूट खाली पोहोचणारी पहिली महिला कैथरीन सुलेमान ही अमेरिकेची महिला आहे. तर पुस्तक छापणारा पहिला देश आहे चीन आणि कागदी नोटा छापणारा पहिला देश आहे. सिव्हिल सेवा स्पर्धा परीक्षा सुरू करणारा पहिला देश आहे चीन. तसेच संयुक्त राज्य अमेरिकाचा प्रथम राष्ट्रपती कोण आहे? जॉर्ज वॉशिंग्टन. ब्रिटनचे पहिले पंतप्रधान रॉबर्ट वॉलपॉल. संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले महासचिव ट्रिग्वेली हे नॉर्वेचे आहेत. त्यानंतर शिक्षण अनिवार्य करणारा पहिला देश शिक्षण अनिवार्य करणारा पहिला देश आहे प्रशा नावाचा देश. त्यानंतर फुटबॉल विश्वकप
जिंकणारा पहिला उरुग्वे हा देश आहे. त्यानंतर संविधान निर्माण करणारा पहिला प्रथम देश म्हणजेच संयुक्त राज्य अमेरिका. पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर मोहम्मद अली जिना हे होते. त्यानंतर चीनला पोहोचणारा प्रथम युरोपीय कोण होता तर मार्को पोलो हा. त्यानंतर वायुयान म्हणजेच हे उड्डाण करणारे पहिले राईट बंधू. त्यानंतर जगाच्या चारही समुद्र यात्रा करण्यावाला प्रथम व्यक्ती तर फर्डिनांड मैगलन हा आहे. त्यानंतर चंद्रावर मानव पाठवणारा प्रथम देश संयुक्त राज्य अमेरिका. कृत्रिम उपग्रह अंतरिक्षमध्ये प्रक्षेपण करणारा पहिला देश रशिया. त्यानंतर आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करणारा प्रथम देश युनान हा आहे. त्यानंतर चीन गणराज्याचे पहिले प्रथम राष्ट्रपती तर डॉक्टर सन यात सेन. प्रथम नगर ज्यावर परमाणु बॉम्ब पडला तो आहे हिरोशिमा. हिरोशिमा जपान देशातील शहर आहे. सर्वाधिक पशु असणारा पहिला देश भारत. विश्वात प्रथम विश्वविद्यालय म्हणजेच विद्यापीठ असणारा तक्षशिला आहे. तक्षशिला विश्वविद्यालय म्हणजे विद्यापीठ. चंद्रावर उतरणारा पहिला व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग हा USA आहे. त्यानंतर अंतरिक्षमध्ये पोहोचणारा पहिला व्यक्ती मेजर युरी गागरिन हे रशियाचे आहेत. त्यानंतर अंतरिक्षमध्ये पाठवणारा पहिला अंतरिक्ष शटल म्हणून कोलंबिया. इंग्लंडची प्रथम महिला पंतप्रधान मार्गरेट थॅचर. तर मुस्लिम देशाची प्रथम महिला प्रधानमंत्री बेनजीर भुट्टो ह्या पाकिस्तानच्या. त्यानंतर पहिल्या महिला पंतप्रधान ज्या की जगातील तर एस भंडारनायके ह्या श्रीलंकेच्या. अंतरिक्षमध्ये जानेवाली प्रथम महिला वेलेंटिना तेरेश्कोवा या रशियाच्या आहेत. त्यानंतर एव्हरेस्टवर जाणारे प्रथम महिला जुंको तेबई ह्या जपानच्या आहेत. ब्रिटनची पहिली महिला राणी जेन ह्या होत्या. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभा प्रथम महिला सभापती कोण विजयालक्ष्मी पंडित. भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपवासी सिकंदर. जगात कोणत्या देशाची प्रथम महिला राष्ट्रपती आहे तर ती आहे अर्जेंटिनाच्या मारिया एस्टेला रजाबेल ह्या आहेत. त्यानंतर अंटार्क्टिका महासागरावर पोहोचणारे पहिले कॅरोलिन विल्सन. पृथ्वीचा मानचिन्ह बनवलेवाला म्हणजे पृथ्वीचे चित्र करणारा प्रथम व्यक्ती अनेक्झिमेंडर हा होता. सर्वात वयोवृद्ध एव्हरेस्टवर चढणारा प्रथम व्यक्ती रिचर्ड वास हे होते. विम्बल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला आशियाई व्यक्ती आर्थर एश हा होय. साहित्यामध्ये प्रथम नोबेल पुरस्कार प्राप्त प्रुदो सली यांना मिळालेला आहे. तर शांती क्षेत्रासाठी मिळालेला नोबेल पुरस्कार आहे जॉ हेनरी दुतात आणि फ्रेडरिक पासी ह्या दोघांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर भौतिक विज्ञानामध्ये नोबेल पुरस्कार W.K. रोएंटन यांना मिळालेला आहे. तसेच रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे नोबेल पुरस्कार J.H. वेंटहॉफ यांना मिळाला आहे. त्यानंतर चिकित्सा म्हणजे डॉक्टर विज्ञान विषयामध्ये प्रथम नोबेल मिळाले E. वॉन बेहरिंग यांना मिळाले. अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार प्रथम व्यक्ती मिळणारा रेग्नर फ्रिज आणि जॉन टिनबर्गर. इंग्लिश चॅनल पोहून जाणारा प्रथम महिला आहे गर्गरुड येडरोल. त्यानंतर ऐच्छिक मृत्यूचा अधिकार प्राप्त असणारा विश्वातील पहिला देश हा नेदरलँड आहे. म्हणजे तिथे ऐच्छिक मृत्यूला पण अधिकार मानला गेला तिथे. त्यानंतर नोट बँक जाहीर करणारा पहिला देश स्वीडन हा आहे. तर रोबोटला नागरिकत्व देणारा पहिला देश ठरला सौदी अरेब. अमेरिकेची प्रथम महिला अंतरिक्ष यात्री आहे सैली राईड. आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर राष्ट्रीय ध्वज फडकवणारा देश बनला आहे भारत. तर महत्त्वाचा आहे
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारतानं पोहोचले आहे आणि आपला झेंडा तिथे लावणारा फडकवणारा पहिला देश ठरलेला आहे भारत देश. तर मित्रांनो, अशा प्रकारे जगातील आणि आपल्या भारतातील महत्त्वाच्या अशा काही घडामोडी होत्या की ज्या प्रथम घडल्या आणि त्यांचे ठिकाण, नावे इत्यादी आपण पाहिलेले आहे. तर मित्रांनो, आपण पुढील लेक्चरमध्ये जगामधील सर्वात मोठा, छोटा, लांब, उंच अशा महत्त्वाच्या ज्या घटना आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. ते आपण पाहू लगेच पुढील लेक्चरमध्ये. तर मित्रांनो, धन्यवाद.